काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं त्रिशूलं डमरुं गदाञ्चं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा। श्रीपाद प्रभूंची अमृतवाणी भाग 2। एकदा श्री शंकर भट्ट श्रीपाद प्रभूंच्या समवेत बसले असताना प्रभू म्हणाले, प्रत्येक मानवाच्या शरीरात एक पुण्य पुरुष आणि एक पाप पुरुष असतो। या जोडीचे विभाजन होऊन पाप पुरुष जेव्हा निघून जातो तेव्हा तीच मुक्तीची अवस्था असते। ब्राह्मण कुळात जन्म घेतल्यानंतर निष्ठावंत होऊन पाप शरीराचे दहन करून उरलेल्या पुण्य शरीराचा आपल्या उत्तम कर्मांनी उद्धार करावा। श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, ब्राह्मणांनी आपल्या यजमानांकडून वेदशास्त्रातील विहित कर्म करून घेताना आपल्या उपजीविकेपुरतेच धन घ्यावे। आमचे आजोबा बापनाचार्युलू, पिता श्री अप्पलराज शर्मा हे दोघे सद्ब्राह्मण असून माता सुमती महाराणी आणि आजी राजमंबा या दोघी परम पवित्र स्त्रिया आहेत। यांचे केवळ स्मरण केल्यानेच अनेक पापे नष्ट होतात। एवढे बोलून श्रीपाद प्रभूंनी आपल्या वाणीला विराम दिला। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। एकदा श्रीपाद प्रभू पंचदेव पहाड या स्थानी विरूपाक्ष याने निर्माण केलेल्या गोशाळेत ध्यानस्थ बसले होते। त्याच वेळी शंकर भट्ट आणि धर्मगुप्त दोघेही तेथे पोहोचले। पंचदेव पहाड या परिसरात श्रीपाद प्रभूंचा सत्संग प्रारंभ करण्याचा तो मंगल समय होता। बघावे ते नवलच, श्रीपाद प्रभूंचा देह एकाएकी अत्यंत तेजपुंज होत होता। ते महातेज चारी दिशांना व्यापू लागले। त्यावेळी प्रभूंचे शरीर अत्यंत तेजोमय मूर्तीप्रमाणे दिसत होते। थोड्याच वेळात प्रभू गोशालेतून बाहेर आले। आज त्यांची नेहमीप्रमाणे भूमीवर पडणारी छाया दिसत नव्हती। पदचिन्हे सुद्धा मातीत उमटत नव्हती। त्यांनी सूर्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहिले। त्यांचे शरीर दिव्य तेजाने भरून जाऊन ते सारखे वाढतच होते। थोड्याच वेळात सर्वांच्या समक्ष प्रभूंचे ते विशाल तेजोमय रूप सूर्यामध्ये विलीन झाले। त्या सूर्यबिंबात सर्वांना एका दिव्य शिशूचे दर्शन झाले। ते बाल्यरूप पृथ्वीवर वेगाने येत होते। त्या बालकाचे चरण भूमीस लागताच कोणालाच काही दिसेनासे झाले। श्रीपाद प्रभू मंद हास्य करीत होते। त्यांनी पुन्हा एकदा सूर्याकडे पाहिले। त्यावेळी सर्वांना पुन्हा सारे दिसू लागले। श्रीपाद प्रभूंनी सर्वांना सूर्याकडे पाहण्यास सांगितले। त्या लालबुंद सूर्यात सर्वांना एक अत्यंत सुंदर दिव्य तेजमूर्ती बालिका दिसली। ती बालिका हास्यमुद्रेने भूमीवर येत होती। तिचे चरण भूमीस लागताच पुनरुपी सर्वांची दृष्टी गेली। त्या गोंडस बालिकेने प्रेमपूर्ण नजरेने सर्वांकडे पाहताच सर्वांना पूर्वीप्रमाणे सारे दिसू लागले। त्या बालिकेस श्रीपाद प्रभूंनी अत्यंत प्रेमाने आदराने उचलून घेतले। त्यावेळी श्रीपाद प्रभूंचे वय 16 वर्षाचे आणि त्यांच्या सारख्या दिसणाऱ्या त्या अजाण कन्येचे वय 3 वर्षाचे होते। तिने अंगावर रेशमी भरजरी वस्त्र परिधान केले असून त्यांना साजेल अशी दिव्य आभूषणे सुद्धा घातली होती। ती बालिका आणि श्रीपाद प्रभू गोशाळेत गेले। शंकर भट्ट आणि धर्मगुप्त हे दृश्य अत्यंत आश्चर्य, भय आणि संभ्रम या त्रिविध भावनांनी पाहत होते। त्याच वेळी शंकर भट्टाच्या मनात शंका आली की हे सारे इंद्रजाल तर नाही ना। ती मनातील भावना श्रीपाद प्रभूंनी ओळखली आणि ते म्हणाले, अरे शंकर भट्टा, हे काही इंद्रजाल नाही, हा माझा स्वभावच आहे। ही माझी दिव्य प्रकृतीच आहे। माझ्या संकल्पानेच भूमी आकाश होते। माझ्या संकल्पानुसार ब्रह्मा सृष्टीची निर्मिती करतात। मी ब्रह्मस्वरूपच आहे, म्हणजे ब्रह्माची प्रेरणा आहे। या सृष्टीतील जीवांचे पालन पोषण हे विष्णू स्वरूपाचे कार्य आहे।
त्या विष्णूंना प्रेरणा देणारा महाविष्णू मीच आहे. सरस्वती आणि महासरस्वती या दोघी भिन्न भिन्न आहेत. सरस्वती ही सृष्टीतील ज्ञानदेवता आहे. या देवीला प्रेरणा देणारी महासरस्वती देवता आहे आणि हे अनघा स्वरूपच आहे. सृष्टीची स्थिती, कारण, वस्तूंची समृद्धी, धनसमृद्धी हे लक्ष्मी मातेचे स्वरूप आहे. महालक्ष्मी आणि लक्ष्मीच्या स्वरूपाला प्रेरणा देणारी शक्ती म्हणजे अनघा स्वरूपच आहे. सृष्टीचे शक्ती स्वरूप कालिका स्वरूपच आहे. महाकाली ही काली स्वरूपाची प्रेरणा आहे. हे शक्ती देणारे अनघा स्वरूपच आहे. अनघा लक्ष्मीचा अनघ म्हणजे माझे दत्त स्वरूपच होय. महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली या तिघांचे मिळून एक आगळे वेगळे दिव्य मात्र स्वरूप म्हणजे अनघा लक्ष्मीचा आविर्भाव आहे. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, हे शंकर भट्टा, माझे अनघ स्वरूप म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र या तिघांनी एकत्र येऊन तादात्म्य स्थिती धारण करून या तिन्हींचा आधार असणारी स्त्री शक्ती रूपिणी अनघा हिला माझ्या वामभागात धारण केलेले असे माझे शक्ती स्वरूप आहे. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, अरे शंकर भट्टा, या पंचदेव पहाडावर घडलेल्या लीलांचे, पाहिलेल्या दृश्यांचे जसे पाहिले तसेच अगदी वर्णन चरित्रामृतात कर. ते भविष्य काळातील भक्तांना स्फूर्तिदायक ठरेल. नाना शंका कुशंकांचे त्यात समाधान मिळेल. साधकांना या ग्रंथाद्वारे आणि लीला प्रसंगाने भक्तिमार्ग सुलभ होईल. या वक्तव्यानंतर श्रीपाद प्रभूंच्या दिव्य वाणीने विश्राम घेतला. तितक्यात श्रीपाद प्रभूंचे स्वरूप दिव्य तेजाने झळकू लागले आणि त्यामधून श्री पद्मावती देवीचा आणि श्री व्यंकटेश्वर स्वामींचा आविर्भाव झाला. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. एकदा शंकर भट्टाने श्रीपाद प्रभूंना दशमहाविद्येबद्दल माहिती सांगावी अशी अर्थ स्वरूपात प्रार्थना केली. त्यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले, अरे शंकर भट्टा, श्रीविद्येची उपासना अत्यंत श्रेष्ठ आहे. पूर्व काळात हयग्रीवांच्या कृपाप्रसादानेच अगस्त्य महामुनींना श्रीविद्येचे ज्ञान झाले होते. त्यांनी ही विद्या आपली पत्नी लोपमुद्रा देवीला दिली. लोपमुद्रा देवीने या विद्येचा सखोल अभ्यास करून त्याचा गूढार्थ अगस्त्य ऋषींना सांगितला. अशा प्रकारे ते उभयता एकमेकांचे गुरु झाले. देवीच्या दशमहाविद्येबद्दल सांगताना श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, काली हे दशमहाविद्येतील प्रथम रूप आहे. महाकाली ही समस्त विद्यांची आदी देवता आहे. दशमहाविद्येतील दुसरे रूप आहे तारा देवीचे. ही माता मोक्षदायिनी, सर्व दुःखापासून तारण करणारी आहे. त्यामुळे तिचे नाव तारा हे असे प्रसिद्ध झाले आहे. दशमहाविद्येतील तिसरे रूप छिन्नमस्ता देवीचे आहे. हे अत्यंत गोपनीय असे रूप आहे. हिरण्यकश्यपू आदी दानव या देवीचे उपासक होते. दशमहाविद्येतील चौथे रूप षोडशी महेश्वरीचे आहे. या देवीचे हृदय लोण्याप्रमाणे अत्यंत मऊ असून ती अत्यंत दयाघन आहे. दशमहाविद्येतील पाचवे रूप भुवनेश्वरी देवीचे आहे. सप्तकोटी महामंत्र या देवीचे उपासक आहेत. दशमहाविद्येतील सहावे रूप त्रिपुर भैरवीचे आहे. महाकालास शांत करू शकणाऱ्या या शक्ती रूपालाच त्रिपुर भैरवी असे म्हणतात. दशमहाविद्येतील सातवे रूप धूम्रावती देवीचे आहे. ही उग्रताराच आहे. हिला शरण जाणाऱ्या साधकांची सर्व संकटे नष्ट होऊन तिच्या कृपाप्रसादाने सकल संपदा प्राप्त होते. दशमहाविद्येतील आठवे रूप बगलामुखी देवीचे आहे. ऐहिक, पारलौकिक, देश, समाजाचे अरिष्ट निवारण करण्यासाठी या देवीची आराधना केली जाते. दशमहाविद्येतील नवम रूप मातंगी मातेचे आहे. मानवाच्या गृहस्थ जीवनास सुखी करून पुरुषार्थ सिद्धीस नेण्याची शक्ती मातंगी मातेचीच असते. दशमहाविद्येतील दहावे रूप कमलालया मातेचे आहे. ही सुख समृद्धी प्रदान करणारी देवता आहे. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, दशमहाविद्या स्वरूपिणी अनघा देवी आणि तिचा प्रभू अनघ यांची अर्चना केली असता अष्टसिद्धींची प्राप्ती होते. प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमीस अनघाष्टमी मानून
अनघा मातेची पूजा अर्चा करावी. या तुमच्या आराधनेने सर्व मनोकामना पूर्ण होतील. प्रभू पुढे म्हणाले, अरे शंकरभट्टा, तू रचलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे पारायण करून येणाऱ्या शुक्ल अथवा कृष्ण अष्टमीस अनघाष्टमीचे व्रत करून 11 गृहस्थांना जेवण द्यावे अथवा त्यांना पुरेल एवढी शिधा सामुग्रीचे दान करावे. अशा पारायणाने व अन्नदानाने इच्छित फल प्राप्ती निश्चित होते. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, श्री चरित्रामृत हा केवळ एक ग्रंथ आहे असे मानू नये. हा एक सजीव अशा ब्रह्मचैतन्याचा प्रवाह आहे. तुम्ही याचे पारायण करीत असताना यातील प्रत्येक अक्षरातील शक्ती माझ्या चैतन्यात प्रवाहित होते. तुमच्या नकळत माझ्याशी भावसंबंध घडतो. यामुळे तुमचे धर्मबद्ध अशा सर्व इच्छा माझ्या कृपेने पूर्ण होतात. या ग्रंथराजाला तुमच्या पूजा मंदिरात नुसते ठेवले तरी सुद्धा त्यातून शुभप्रद स्पंदने येतात. ही स्पंदने दुष्ट शक्तींना, दुर्दैव आणणाऱ्या शक्तींना पिटाळून टाकतात. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताची जाणतेपणे अथवा अजाणतेपणे निंदा केल्यास त्या निंदा करणाऱ्या व्यक्तीचे पुण्यफळ धर्मदेवता घेते आणि योग्य अशा जीवाला वाटून टाकते. अशा रीतीने श्रद्धावान गरीब भक्त भाग्यवंत होतो. अश्रद्धावान व्यक्ती गरीब होतो. हा अक्षर सत्य ग्रंथ आहे. हा ग्रंथच स्वतः प्रमाण आहे. जिज्ञासू लोक याची परीक्षा घेऊ शकतात. मनात काही इच्छा ठेवून या ग्रंथाचे पारायण केले तरी चालेल. आपले स्वतःचे जीवन शुद्ध करण्यासाठी अत्यंत श्रद्धा आणि भक्तिभावाने या ग्रंथाचे पठण करावे. एवढे सांगून श्रीपाद प्रभूंनी आपल्या वाणीस विराम दिला. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. शंकर भट्ट आणि धर्मगुप्त या दोघांनी श्रीपाद प्रभूंच्या आदेशानुसार त्यांच्याजवळील तो कालनागमणी नागेंद्र शास्त्रींना दिला आणि त्यांच्याकडून त्या दिव्य पादुका घेतल्या. नंतर ते दोघे अनेक प्रकारच्या वाहनात प्रवास करून त्रिपुरांत क्षेत्री येऊन पोचले. त्यांच्याजवळ श्रीपाद प्रभूंच्या दिव्य पादुका असल्याने त्यांना प्रवास करीत असताना श्रीपाद प्रभूंचे चरण सुद्धा आपल्याबरोबर चालत असल्याचा भास होत होता. ते बोलत असताना श्रीपाद प्रभूच त्यांच्या मुखाने बोलत असल्याचे त्यांना जाणवे. ते भोजन करीत असताना श्रीपाद प्रभूच त्यांच्या मुखाद्वारे भोजन करीत असल्याचा त्यांना अनुभव येत होता. त्या उभयतांच्या संपूर्ण शरीरात श्रीपाद प्रभूंचे चैतन्य भरून आहे याचा प्रत्यक्ष अनुभव श्री प्रभूंचा स्पर्श नसतानाही त्यांना अनुभवास येत होता. अशा प्रकारची लीला शंकर भट्टांनी पूर्वी कधीच पाहिली नव्हती अथवा ऐकली नव्हती. त्रिपुरांतकेश्वराच्या मंदिराच्या अर्चक स्वामींचे नाव भास्कर शास्त्री असे होते. त्यांनी शंकर भट्ट आणि धर्मगुप्त यांना मोठ्या आग्रहाने त्यांच्या घरी ठेवून घेतले. त्या पादुका भास्कर शास्त्रींच्या देव मंदिरात ठेवल्या. त्यावेळी काय आश्चर्य घडले. त्या दिव्य पादुकांमधून श्रीपाद प्रभू अत्यंत मधुर अशा आवाजात म्हणाले, बाळांनो, तुम्ही केवढे धन्य आहात. भास्कर शास्त्रींच्या मंत्रोपासनेच्या बलाने या ताम्र धातूच्या पादुका काही वर्षानंतर सुवर्ण रूपात परिवर्तित होतील. हिरण्य लोकातील काही महापुरुषांनी या पादुका हिरण्य लोकात नेऊन अर्चना अभिषेक केला होता. त्यानंतर त्या पादुका कारण लोकात असलेल्या माझ्याजवळ आणण्यात आल्या. त्या पादुका घालून मी कारण लोकात येऊन येथील दिव्य आत्म्यांना आशीर्वाद देतो. त्यानंतर हिरण्य लोकात जाऊन तेथील महापुरुषांना आशीर्वाद देतो. त्यावेळी माझ्या पादुकांना तेजोमय सिद्धी प्राप्त होते. यानंतर या पादुकांची 18,000 महासिद्ध पुरुष स्वर्ण विमानातून घेऊन जाऊन माझ्या जन्मस्थानी पिठिकापुरम क्षेत्री समंत्र पूजा अर्चा करून जमिनीच्या 300 फूट खोलवर प्रतिष्ठापना करतील. तेथे स्वर्णमय कांती असलेले दिव्य नाग प्रतिदिन यांची अर्चना करतील. यांच्या समवेत 64,000 योगिनी असतील. त्या पादुका सुवर्णमय सिंहासनावर ठेवल्या जातील. मी तेथे ऋषी संघटनेबरोबर आणि योगिनींसमवेत दरबार भरवून सर्वांना सत्संगाचा लाभ घडवीन. या भूमीला संलग्न असलेले परंतु अदृश्य आणि अगोचर असलेले अजून एक स्वर्ण पिठिकापुरम आहे. हे योगदृष्टी असलेल्या भक्तांनाच अनुभवता येते. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, माझ्या सुवर्ण पादुका ज्या ठिकाणी प्रतिष्ठापित होतील त्या ठिकाणीच पिठिकापुरम प्रतिष्ठापित होईल. यासाठी
तुम्ही सर्वजण अत्यंत आनंदात राहा. माझ्या संस्थानात पादुकांच्या दर्शनासाठी भक्तजनांची मुंग्यांसारखी रांग लागेल. ही देववाणी ऐकून शंकर भट्ट आणि धर्मगुप्त अत्यंत आश्चर्यचकित आणि आनंदित झाले. त्यांच्या अंगावर रोमांच दाटले, नेत्रातून अश्रुपात होऊ लागला. अशा स्थितीत ते किती वेळ होते हे कळालेच नाही. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपाद प्रभूंनी आपल्या वक्तव्यात अनेक वेळा म्हटले होते, मी प्रत्यक्ष दत्तस्वरूपच आहे आणि भक्तांची दुःखे, पीडा, यातना, अडचणी दूर करण्यासाठी मी अवतार धारण केला आहे. प्रभूंनी जनता जनार्दनाच्या उद्धारासाठी निश्चित केलेल्या कार्यक्रमाची माहिती भक्तांना सांगितली होती. यानंतर ते स्वगृही आले. श्रीपाद प्रभूंचा पिठिकापुरम सोडून जाण्याचा निर्णय त्या सच्छील माता पित्यास कळाला होता. त्यांनी श्रीपादांना परोपरी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु ते आपल्या निर्णयावर अटळ होते. यानंतर श्रीपाद प्रभूंनी आपल्या विवाहाच्या प्रस्ताव बद्दल बोलावयास प्रारंभ केला. ते म्हणाले, माता तात, आजपर्यंत मी अनेक वेळा श्रेष्ठी आजोबांना, वर्मा आजोबांना अनघालक्ष्मी समवेत दर्शन दिले आहे. त्या दिव्य दंपतीने श्रेष्ठी आजोबांच्या आमराईत विहार केलेला सर्वांनी पाहिला आहे. हे पहा माझे अनघालक्ष्मी समवेत असलेले दिव्य स्वरूप. असे म्हणून प्रभूंनी त्या दिव्य स्वरूपाच्या दर्शनाचा लाभ आपल्या माता पित्यास घडवून आणला. ते अतिमंगल स्वरूप पाहून ते माता पिता अगदी भारावून गेले. त्यांच्या मुखातून शब्दच निघेना. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, मी अवधूत स्वरूपात आलो असताना सांगितले होते की माझ्या विवाहाचा प्रस्ताव मांडताच मी घर सोडून निघून जाईन. एवढे बोलल्यानंतर श्रीपाद प्रभूंनी तेथे बसलेल्या आपल्या 2 थोर बंधूंना आपल्या दिव्य हस्ताने स्पर्श केला आणि कृपापूर्ण दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले. तो काय आश्चर्य! तत्काळ अंध असलेल्या बंधूस उत्तम दृष्टी प्राप्त झाली आणि पायाने अधू असलेला बंधू अव्यंग होऊन चांगला चालू लागला. त्या दिव्य स्पर्शाने त्या दोघा बंधूंना ज्ञानप्राप्ती होऊन ते ज्ञानतेजाने तळपू लागले. हे सर्व पाहून श्रीपादांच्या माता पित्यास अजून एका सुखद धक्क्याचा अनुभव झाला. याच वेळी श्रीपादांचे आजोबा आणि आजी तेथे आले. त्यांच्या समवेत श्रेष्ठी आणि वर्मा दंपती सुद्धा आले होते. त्यामुळे घरात एक आनंदाचे वातावरण पसरले. श्रीपाद प्रभू सर्वांबरोबर थट्टा मस्कर करीत बोलत होते. सुमती महाराणी त्यावेळी म्हणाल्या, बाळा श्रीपादा, तू सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून जाईन असे म्हणाला होतास. तू अजून व्यंकटप्पय्या श्रेष्ठींच्या घराची दूध बाकी, वत्सबाईंची दूध बाकी, मल्हाजींची दूध बाकी पूर्ण केली नाहीस. त्यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले, आई, तू म्हणतेस ते खरे आहे. या 3 वंशातील लोकांना मी कधीच विसरणार नाही. मी जरी विसरलो तरी तू मला आठवण करून दे. त्यांच्याकडून योग्य ती सेवा घेऊन मी त्यांना वर प्रदान करीन. तुझ्या माहेरच्या कोणत्याही एका घरी मी जेवणासाठी येत जाईन, परंतु दक्षिणा मात्र स्वीकारणार नाही. तुझ्या माहेरची माणसे माझ्याशी अत्यंत वात्सल्यपूर्ण भावाने वागतात आणि मला जावाई असे संबोधन करतात. ही मानवी नाती स्वीकारून त्यांच्याबरोबर जावयास शोभेल असे मी प्रवर्तन करीन. एवढे बोलून श्रीपाद प्रभू पित्याकडे वळाले आणि त्यांना उद्देशून म्हणाले, तात, आपल्या घंटिकोटा वंशात अनेक वर्षापासून वेद परंपरा चालू आहे. आता माझे दोघे ज्येष्ठ बंधू वेदशास्त्र संपन्न होऊन पंडित झाले आहेत. ते आपली वेद परंपरा चालवतील. घंटिकोटा वंशातील लोकांना मी कधीच विसरणार नाही. एवढे बोलून प्रभू काही क्षण डोळे मिटून बसले. नंतर म्हणाले, आपले श्रीधर शर्मा पुढील एका जन्मी समर्थ रामदास या नावाने एक महापुरुष होऊन महाराष्ट्र देशात जन्मास येतील. नरसिंह वर्मा छत्रपती शिवाजी या नावाने जन्म घेऊन महाराष्ट्र राज्य स्थापित करून श्री समर्थ रामदासांचे शिष्यत्व पत्करतील. याप्रमाणे आपले पूर्वसंबंध बंधुरूपात स्पष्टपणे कायम राहतील. समर्थ रामदास स्वामींच्या अवतार कार्य पूर्णतेनंतर श्रीधर शर्मा शिवग्राम म्हणजे क्षेत्रात गजानन नावाने महायोगी होतील. त्यांच्यामुळे शिवग्राम क्षेत्राचा महिमा अपरंपार वाढेल. रामराज शर्मा श्रीधर या नावाने जन्म घेऊन महायोगी होतील.
श्रीधरांची शिवपरंपरा असलेल्या या पिठिकापुरातील माझ्या अंगणात महासंस्थान निर्माण होईल. व्यंकटपय्याबरोबर असलेले आपले ऋणानुबंध स्थिर स्वरूपाचे होतील. एवढेच नव्हे तर त्यानंतर वत्सवाई कुटुंबातील लोक सुद्धा येतील. येथे सावित्र पन्नाचे पारायण होईल. इतके बोलून श्रीपाद प्रभूने आपल्या वाणीला विराम दिला. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. एकदा श्रीपाद प्रभू शंकर भट्टास म्हणाले, प्रत्येक मनुष्यात पृथ्वी तत्व असते. हे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या तत्वांनी बनलेले असते. योगदृष्टीने पाहता ज्या शरीरात पृथ्वी तत्व असते ते श्रीपाद प्रभूंच्या दिव्य करुणाभावामुळे पिठिकापुरम या क्षेत्री निश्चितपणे आकर्षित होते. यावर शंकर भट्टाने श्रीपाद प्रभूंना प्रश्न केला, आर्यवर्तातील लोक त्यांच्यातील पृथ्वी तत्वाच्या जागृतीमुळे पिठिकापुरमला भौतिक रूपाने येतात काय? हा प्रश्न ऐकून श्रीपाद प्रभूंनी मंद स्मित केले आणि म्हणाले, तू विचारलेला प्रश्न योग्यच आहे. भौतिक दिसणाऱ्या पिठिकापुरममध्ये एक सुवर्ण पिठिकापुरम आहे. जितकी भौतिक पिठिकापुरमची व्याप्ती आहे तेवढीच सुवर्ण पिठिकापुरमची सीमा आहे. सुवर्ण पिठिकापुरम केवळ चैतन्याने निर्माण झाले आहे. वास्तविक पाहता साधकांमध्ये असलेल्या चैतन्याच्या संबंधित पदार्थ निर्माण होताना त्याला सुवर्ण पिठिकापुरात वास्तव्य करीत असल्यासारखे वाटते. या सुवर्ण पिठिकापुरममधील चैतन्यामुळे हजारो दिव्य किरणांची आभा निर्माण होते. योगी, तपस्वी, महापुरुष या सुवर्ण पिठिकापुरात राहण्यासाठी उत्सुक असतात. परंतु हे दिव्य पुरुष आपल्या सामान्य दृष्टीला अगोचर असतात. सुवर्ण पिठिकापुरम केवळ योगदृष्टी, योगचक्षु, ज्ञानचक्षु असलेल्या साधकांनाच गोचर असते. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, सुवर्ण पिठिकापुरम प्रमाणेच एक सुवर्ण काशी नावाचे एक दिव्य क्षेत्र आहे. ते भौतिक काशीच्या विस्तारा इतकेच आहे. सुवर्ण काशी चैतन्यमय पदार्थांनी निर्मित आहे. मी काशीत जात आहे आणि तेथेच राहण्याचा विचार आहे असे सतत म्हणणाऱ्या लोकांना सुद्धा काशीवासाचे फळ मिळते. सुवर्ण काशीत निवास करण्यासाठी आणि काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी प्रत्येकाने त्यांचे निरंतर मोठ्या श्रद्धाभावाने चिंतन केले पाहिजे. प्रभू पुढे म्हणाले, तुझ्या अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोश या प्रत्येक कोशाच्या संबंधाने एक एक पिठिकापुरम आणि एक एक काशी आहे. या आनंदमय पिठिकापुरमालाच सुवर्ण पिठिकापुरम असे म्हणतात. तसेच या आनंदमय काशीला सुवर्ण काशी असे म्हणतात. एवढे बोलून श्रीपाद प्रभूंनी आपल्या वाणीला विराम दिला. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.